खऱ्या अर्थानं पांडवादेवी रायवाडी संघाचा सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा भक्त आहे, सच्चा पाठीराखा आहे. म्हणून आम्ही तुझं नाव घेतो. एवढ्या रसिक प्रेक्षकांमध्ये नाव घेणं हे सोपं काम नाहीये. म्हणून अनुप तुझ्यासाठी सुद्धा आमचा सलाम आहे. कुठे चालत जाण्याची देखील तयारी असते आमची. स्कोर सांगा. 15-7 का या ठिकाणी 15-7. 15 गुण आहेत ते पांडवादेवी रायवाडी आणि 7 गुण आहेत ते शिवाई बाधाड. म्हणजे 8 गुणांची आघाडी अर्थातच या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघाकडे आहे. आता आघाडी आणि पिछाडी मधील हा खेळ आहे. भरून काढायचे आणि टिकवायचा आहे. भरून तर काढायचा आहे शिवाजी बांधणे या संघाला आणि टिकवायचा आहे तो मात्र पांडवादेवी रायवाडी या संघाला. आता मात्र इथे राज आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्या संघावर आपल्या पगडीवर या ठिकाणी जबाबदारी आहे, आपल्या सहकाऱ्यांवर या ठिकाणी ही मोठी जबाबदारी आहे की प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी कच्च्या गुरूचा चेला नाहीये. त्याला देखील अनेक वर्ष या कबड्डीमध्ये घटवलेली आहेत. अनेक गतवर्षीची अंतिम चषक या संघानं मात्र मिळवलेली आहेत. त्याच्यामुळे तसं आव्हान सोपं देखील नाहीये. परंतु या आव्हानाला जर आपण छेद दिला तर खऱ्या अर्थानं कबड्डीचे आजचे रसिक प्रेक्षक आपल्याला सलाम करतील. पाहायचा आहे खेळ. 13x10च्या मैदानावर रंगलेला खेळ, 13x10च्या मैदानावर सजलेला खेळ. अर्थात या ठिकाणी अंतिम कशा पद्धतीने सलामी देणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आता मात्र एक यशस्वी पकड अर्थात या ठिकाणी समाधान मोरे या खेळाडूला मात्र या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळतं. पुन्हा एकदा इथे राज जंगम चढाईसाठी येतोय. 5 वर्षाचे एक असा हा खेळ आहे. 2 खेळाडू हे मैदानाच्या बाहेर अर्थात विराज असेल किंवा या ठिकाणी समाधान असेल, 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे खेळणारा खेळाडू आहे, इतक्याच कसोशीने खेळणारा खेळाडू आहे. इथे मात्र प्रशांत जाधव देखील या ठिकाणी पुन्हा एकदा तोच बदला, गुणांचा बदला गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार का. परंतु प्रशांत जाधव देखील या ठिकाणी थांबलाय, त्याला अडवलाय, त्याला 4 मुंड्या चीत केलाय. मित्रांनो, याचंच नाव कबड्डी आहे. कणखरता, बहादुरी, डेअरिंग, डॅशिंग हे अनेक विविध गुण अनेक खेळाडूंमध्ये लपलेले आहेत. या सुप्त गुणांना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षदर्शी मैदानावर आणण्याचा क्षण वेळ ती हीच आहे. तरी देखील ह्या मैदानावर या ठिकाणी केदार लाल सारखा खेळाडू मैदानावर आहे. संकेत बांधकर सारखा खेळाडू इन मध्ये आहे. कौस्तुभ सारखा खेळाडू या ठिकाणी मैदानावर आहे. मात्र सामना करणार आहे जंगम, राज जंगम. हे रायगड जिल्ह्यातील मित्रांनो नामांकित खेळाडू आहे. या नामांकित खेळाडूंचा अंदाज आपल्याला आता तरी देता येणार नाहीये, कारण निश्चितपणे आता मात्र राज सुटणार की थांबणार. इथे मात्र आता मात्र राजला अडवलं आणि विराज मात्र मध्ये येतो. आता सुपर टॅकअप देखील या ठिकाणी सक्सेस झाली. अशीच किरण कुठेतरी आपल्या संघाच्या बाजूने पडलंय, कारण एक महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय, त्याला 4 मुंड्या चीत केलंय, त्याला मात्र बाद केलंय. त्यामुळे निश्चित पुढील प्रसंग, पुढील खेळ आता मात्र केदार लाल एक पॉवरफुल खेळाडू, रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू. आम्ही नेहमीच म्हणतो ज्यानं प्रो कबड्डीची सुरुवात या लाल मातीतून, आपल्या या विभागातून, आपल्या या अलिबाग तालुक्यातून, आपल्या या रायगड जिल्ह्यातून केली. म्हणून एक न विसरणारा खेळाडू म्हणून केदारलाल आपल्याकडे पाहिलं जातं.
मयूर चढाईसाठी जातोय बजरंग बेली या संघाच्या माध्यमातून 4-2 असा गुणफलक आहे मैदान क्रमांक 2 साठी. साधारणतः आपण या कबड्डी सामन्यामधून जर असं कबड्डीचा पोल पाहिला तर नक्कीच कोणता संघ हा अंतिम विजेता होऊ शकतो. अनेकांना अंदाज दर्शवला देखील असेल, परंतु अनेक वेळेला हे अंदाज देखील अंदाजच राहतात. आता मात्र इथे मात्र आता किती गुण घेत आहे? 1 2 3 4. एक जबरदस्त चौकार समाधानच्या माध्यमातून, एक समाधानाची या ठिकाणी बरोबरी अर्थात समाधान मात्र व्यक्त केला जातोय. नावाप्रमाणे नेहमीच आपल्या संघाला समाधान देणारा खेळाडू आहे. ऐन वेळी योग्य वेळी आपल्या संघाला मदत करणारा खेळाडू आहे. मित्रांनो, दुःखापेक्षा आणि सुखापेक्षा अर्थात सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत असतं, परंतु दुःखामध्ये मदत करणारा नेहमीच आणि चिरकाल आपल्या मनामध्ये राहत असतो. आणि अशाच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर उपयोग आला असेल तर समाधान. हो, खेळाडू मात्र ही आत्महत्याच होती आणि खेळाडू मात्र बाद होतोय. आता मात्र लोणाचा बोजा अर्थातच या ठिकाणी शिवाई बांधण या संघावर येऊन पडतोय. सामना थांबतोय. तदनंतर मात्र आपण पाहतोय आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सेमीफायनल महिला पात्र ठरलेला श्री गणेश निबला या संघाला पहिली सेमीफायनल खेळायची आहे. अर्थात पांडवादेवी रायवाडी आणि शिवाई बांधण या संघामधून येणाऱ्या संघाबरोबर. आणि तो सामना मैदान क्रमांक 1 वर होईल आणि मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान ढवळ वर्सेस मरीदेवी धैरण आणि जय बजरंग बेली या 2 संघांमधून येणारा संघाबरोबर नूतन हनुमान ढवळ आपल्याला खेळायचा आहे. सज्ज राहा, तयारीत राहा. मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान ढवळ सेमीफायनल साठी त्या ठिकाणी 2 मधील विजयी संघ आपण जागेवर थांबायचा आहे. आपल्या बरोबर खेळण्यासाठी नूतन हनुमान ढवळ येणार आहे आणि मैदान क्रमांक 1 वर विजयी संघ आपण जागेवर थांबायचा आहे. आपल्या बरोबर खेळण्यासाठी अर्थात त्या ठिकाणी गणेश निबलांक संघ येणार आहे. आता मात्र नाही. ये फेविकॉल का जोर अर्थातच या ठिकाणी एक चांगली पकड आपण पाहिली जी पांडवादेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली गेली आणि निश्चित तिकडे मात्र जोरदार संघर्ष 5-4 2 गुण मात्र त्या ठिकाणी मला वाटतं 7-4 असा गुणफलक त्या ठिकाणी झालेला आहे. भूषण चढाईसाठी भूषण बजरंग बेली संघाचा खेळाडू. सुंदर अशा क्रीडांगणावर या ठिकाणी संपन्न होणारी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने एक भविष्याचा वेध घेणारी कबड्डी स्पर्धा आहे. रायगड जिल्ह्याची ही नामांकित कबड्डी स्पर्धा आहे. रायगड जिल्हा एक गुणवंतांचा जिल्हा आहे. गुणवंतांचे स्थान रायगड, गुणवंतांचे स्थान. अजून भरारी घेणं आवश्यक आहे. अजून खूप मोठं यश आपल्याला मिळणं आवश्यक आहे. पाहिजे तेवढं समाधान मात्र आपल्याला मिळत नाहीये, कारण खोटी प्रशंसा आपण कधीच करत नाही. लक्षात घ्या, ह्या रायगड जिल्ह्याला उभं करण्यासाठी प्रत्येक खेळाडूनं या ठिकाणी खूप मोठ्या जोमानं कामाला लागलं पाहिजे. कारण विविध क्षेत्रामध्ये, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी आपण या ठिकाणी प्रयत्न केला तरी सुद्धा नाव रायगडच होणार आहे. परंतु आपण कबड्डी या क्षेत्रातील आहोत. सध्या कबड्डीला मात्र या ठिकाणी पराभूत केलेला आहे. चला, या सामन्यामध्ये रायवाडी हा संघ 15 गुणांना विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन.
आणि या संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू म्हणजे राज जंगम या आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे, जे अर्थातच या ठिकाणी बाबू वाडकर सेमीफायनलचा पहिला सामना श्री गणेश दिवलांग वर्सेस पांडवादेवी रायवाडी. आणि समोरचे आमचे प्रेक्षक खाली बसून घ्या. चला लवकर. पांडवादेवी रायवाडी वर्सेस श्री गणेश दिवलांग सेमीफायनलचा पहिला सामना, उपांत्य फेरीचा पहिला सामना. तिकडे मात्र उपोपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. विजयी संघ आपण जागेवर थांबायचा आहे. उपांत्य फेरीमध्ये खेळण्यासाठी नूतन हनुमान ढवरे हे देखील आपण लक्षात घ्या. चला मित्रांनो लवकर चला. मैदान क्रमांक 1 वर आपण आपला ताबा घ्या. आपण खरं तर आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. नशिबाचा खेळ वाचला आहे, कारण आपण नशिबावर विश्वास ठेवणारी माणसं नाही आहोत. आपण स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी माणसं. एकदा टाकला तर लावली. उठवला पाहिजे. त्याला उठवला ना हा उगत आला. चला 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 मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी श्री गणेश दिवलांग वर्सेस पांडवादेवी रायवाडी या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. सेमीफायनल मध्ये खेळायचं आहे. या आता आपण बिनधास्त झाल्यात. आता 1 चषक तर आपल्या मंडळामध्ये जाणारच आहे. रोख 10,000 आणि आकर्षित चषक याचे मात्र आपण मानकरी ठरलेला आहात. यासाठी मात्र आपण पात्र झालात. या लवकर. पांडवादेवी रायवाडी श्री गणेश दिवलांग संघ या. आपल्याला रेस खूप मिळाली आहे आपण या मैदानावर. आणि मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान ढवर आपण तयार राहा. संपर्क 5 मिनिटे.
दुसरा आला ना. मित्रांनो प्लीज शेवटचा क्षण आहे. उगाच आपली या ठिकाणी ढकलाढकली नको आहे. कारण एखादा पडला हाड मोडला तर घरी विचारतील कबड्डी न खेळण्यात फोटो आपण देखील खऱ्या अर्थात त्याकडे सिद्ध झाला. हेच अपेक्षित आहे चित्रचित्रकांना, हेच अपेक्षित आहे खऱ्या अर्थानं आपल्या पाठीराख्यांना. आणि ती मात्र अपेक्षा आपण पूर्ण केली. या चालू लवकर या. आता मात्र काय जरा आरडाओरड जास्तच होते. आमच्या रक्षकाला पहिलीची मेजवानी आहे ना. या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर गोटूसाठी सुयोग तालावर आपल्या खेळावर बॅट होऊन पवन दिलीप म्हात्रे यांकडून 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. सामना संपल्यानंतर दीपक सालावकर यांकडून 500 आणि पवन दिलीप म्हात्रे यांकडून 200, एकूण 700 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. रोख 700. खेळाचं कौशल्य आहे. पांडवादी रायवाडी आपण या ना प्लीज. पांडवादी रायवाडी 14-15 अशा गुणफलकावर त्या ठिकाणी सामना खेळतोय. यश मात्र कोणाला मिळणार. गतवर्षी देखील या ठिकाणी मणिदेवी धेरड हा बक्षिसाचं पात्र संघ ठरला होता. पांडवदेव रायवाडी या ना प्लीज. शेवटचा मिनिट आहे पांडवदेव रायवाडी. लास्ट मिनिट आम्हाला वेळ दिला जाईल. परंतु अपेक्षा करण्याकरिता समजत नाही. मध्ये घडलाय आता मात्र 14-15. पांडवादेवी रायवाडिया संकेत वानकर मैदान क्रमांक 1 वर पांडवादेवी रायवाडिया ना केदारलाल या प्रत्येक रायवाडी संघ या ना. आम्ही आपली वाट पाहतोय. आलेत का? या या या. खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी मात्र या ठिकाणी झालेली आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याला पकडायला का खपला. पांडवादेवी रायवाडी या प्लीज. अरे पुढचे कार्यक्रम देखील आहेत. या लवकर या. रायवाडी संघ या लवकर. समोर हे पहा, या मंडळाचे नियम आपल्याला माहित आहे. कारण नियमांच्या पलीकडे कोणालाही सूट देता येत नाही. थर्ड रेड तीन संघ बाद केलेले आहेत. हा संघ बाद करायला वेळ जाणार नाही. आम्ही जर घेतला वाजवला त्यांनी.
रायवडी संघ अरे चला नाही यार. प्रेक्षकांच्या बाजूने देखील या ठिकाणी आवाज द्यायला लागला. एवढं या या एक मोठा संघ आहे आपला. एखादा कठोर निर्णय घ्यायला देखील मंडळाच्या जीवावर मित्रांनो अशा वेळेला येत असतं. या लवकर पांडवादेवी रायवडी या, कारण आता मात्र ती वेळ नाहीये, वेळ लावण्याची वेळ नाहीये, वेळ देण्याची वेळ आहे. या आपला हात वर करा कुठपर्यंत आज पांडवादेवी रायवडी.